नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणीमध्ये वाढ होत चालली का, त्यांचं मुख्यमंत्रीपद जाईल का, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या ज्या चौकशा सुरू होत्या काही त्या सध्या तरी थांबलेल्या आहेत, मात्र त्या चौकशा पुन्हा सुरू होतील का, देवेंद्र फडणवीसांना जाणीवपूर्वक अडचणीत आणलं जाईल का, देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द संपवली जाईल का, असे विविध विषय घेऊन आलेलो आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात राजकारणामध्ये जे चाणक्य म्हणून ओळखले जातात सध्या देवेंद्र फडणवीस, शरद पवारांच्या नंतर देवेंद्र फडणवीसांचाच नंबर आहे चाणक्य नीतीमध्ये. तर त्या देवाभाऊला अडचण सध्या येऊ शकते का, तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर आपण हा सर्व व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ जर बघितला तर आपल्या लक्षामध्ये येत की देवेंद्र फडणवीसांच्या वरती जे आरोप आहेत, भीमा कोरेगाव दंगल असेल किंवा इतर गोष्टींचे असेल, तर खरंच त्या प्रकरणामध्ये अडचण येईल का, किंवा सध्या त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केलं जाईल का, या सगळ्या गोष्टींची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. सध्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक चर्चेत नाव असलेलं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस फोडलं शरद पवारांचं. अनेक नेते जे काँग्रेसवासी होते, खासदार आमदार, हे सगळे भारतीय जनता पक्षात आणले. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांचं हिट लिस्टवरती नाव आहे, हेही तितकंच खरं आहे. तर सुरुवातीला देवेंद्र फडणवीसांचा जो राजकीय प्रवास आहे त्याबाबत आज आपण चर्चा करू सुरुवातीला. नंतर ते अडचणीत कसे येत चाललेत सध्या आणि अडचणीत कसे येतील पुढे जाऊन, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा करू आज. देवेंद्र फडणवीस यांची राजकीय सुरुवात ही 22 जुलै 1970 बघा. देवेंद्र फडणवीसांचा जन्म हा 22 जुलै 1970 नागपूरमध्ये झाला. त्यांचे कुटुंबीय सुद्धा राजकारणीच होते. वडील गंगाधर फडणवीस आणि शोभा फडणवीस हे दोघेही भाजपमध्ये आमदार होते, राज्यमंत्री होते. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात विश्व हिंदू परिषदेमधून झाली 1987 आणि ते वयाच्या 19व्या वर्षी भारतीय जनता मोर्चाचे वार्ड अध्यक्ष बनले. त्यानंतर त्यांचा राजकारणातला पहिला टप्पा झाला. त्यानंतर 1990 मध्ये विधानसभेचे ते भाजपचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून काम पाहिलं. 1990 वयाच्या 20व्या वर्षी ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 14-15 दिवस एका आंदोलनामुळे ते जेलमध्ये सुद्धा, सेंट्रल जेलमध्ये सुद्धा होते. त्याचबरोबर नगरसेवक ते महापौर, म्हणजे सर्वात तरुण महापौर सुद्धा त्यांनी महापौर पद भूषवलेलं आहे. महानगरपालिकेच्या रामनगर वार्डामधून ते पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून निवडून आले. 1992 नागपूर शहर BJYM चे ते अध्यक्ष बनले. 1997 वयाच्या 27व्या वर्षी ते महापौर बनले महानगरपालिकेचे नागपूरच्या, आणि 99 मध्ये महापौर झाले. त्यानंतर त्यांनी 99 मध्येच जी निवडणूक लागली, युतीचं सरकार आलं होतं 95ला, त्यानंतर 99ला ज्या निवडणुका लागल्या होत्या त्यामध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2004ला सुद्धा पुन्हा त्याच मतदारसंघातून निवडून आले. 2009 मध्ये नवीन मतदारसंघ तयार झाला, त्यामधून सुद्धा ते निवडून आले. 2001 मध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले भाजप युवा मोर्चाचे. 2010 मध्ये भाजपचे महासचिव झाले. 2013 मध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष झाले महाराष्ट्रातले. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2014 रोजी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले. वयाच्या 44व्या वर्षी त्यांनी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर
महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी शपथ घेतली आणि म्हणजे दोनदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत. एकदा अजित पवारांच्या सोबत एक 5-6 दिवस मुख्यमंत्री म्हणून होते, त्यानंतर उपमुख्यमंत्री सुद्धा झाले होते 2022 मध्ये आणि सध्या ते मुख्यमंत्री म्हणून सुद्धा राहिलेले आहेत. तर त्यांचे शिक्षणाची डिग्री सुद्धा वकिली डिग्री आहे, बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे, जर्मनीमधून प्रोजेक्ट मॅनेजमेंटचे डिप्लोमा घेतलेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांची पार्श्वभूमी ही संघाची आहे आणि ते संघाच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळं हिंदू आणि हिंदुत्ववाद ह्याच्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाही. ते इतर समाजाची कामं ही अल्पशा करतात, मात्र हिंदू आणि हिंदू हेच त्यांच्या सध्या कलमी कार्यक्रम सुरू आहे. तर भारतीय जनता पक्षामध्ये ते 2014 नंतर प्रबळ राजकारणी झाल्यानंतर त्यांनी पहिला काटा एकनाथ खडसे यांचा काढला. एकनाथ खडसेंना पक्षातूनच बाजूला केलं गेलं. एकनाथ खडसे हे महसूल मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये कार्यरत होते. त्यांना भोसरीच्या MIDC घोटाळ्या प्रकरणी अडकवलं गेलं आणि एकनाथ खडसेंना बाजूला केलं गेलं. नितीन गडकरींचा सुद्धा काटा त्यांनी असाच काढला गेला. नितीन गडकरींना सुद्धा राजकारणातून अलिप्त केलं देवेंद्र फडणवीसांनी. त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला आणि पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करा अशी महाराष्ट्रातून भावना होती बहुजन नेतृत्व म्हणून. मात्र देवेंद्र फडणवीसांनी सोयीस्करपणे संघाच्या पाठिंब्यावरती ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. आता मुख्यमंत्री झाले त्यानंतर पक्ष फोडाफोडीचं सत्र त्यांनी सुरू केलं. आता पक्ष फोडाफोडीचं सूत्र सुरू केलं म्हणजे बघा, देवेंद्र फडणवीसांच्या अडचणी कशा वाढत चाललेत आहे. जे लोक फोडलेले आहेत त्यांनी फुटून गेले, मात्र ज्या पक्षातनं फोडलेले आहेत त्या पक्षाचा राग आणि द्वेष हा देवेंद्र फडणवीसांबाबत कट्टर असा झालेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार कधी बदलतंय हेच विरोधातले लोक वाट बघतायत. सरकार बदललं की पहिले विकेट देवेंद्र फडणवीसांचे जाणार. पहिला आरोपी म्हणून देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकलं जाईल आणि ते सुद्धा मी पुढे सांगतो तुम्हाला काय घोटाळे कशात नाव आहे देवेंद्र फडणवीसांचं. तर देवाभाऊने जे आजवर जे खासदार फोडले, आमदार फोडले, कुठल्या पक्षाचे फोडले, शिवसेना भाजपवाल्यांचे किती फोडले, ह्या लोकांचे किती फोडले हे सुद्धा आपण बघूया. आता काल परवा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 6 खासदार फोडलेले आहेत. अलीकडे एकनाथ शिंदेच्या पक्षात विलीन केलेले आहेत ऑपरेशन टायगर. आता हे खासदार फोडले म्हणजे हे खासदार अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवाभाऊला सुद्धा हे सगळे प्रकरण माहिती आहे. खासदार फुटणार आहेत, कसे ह्या पक्षामध्ये लावले गेलेले आहेत. शिवसेनेचा जो रोष आहे हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी ह्या 4 लोकांवरती आहे आणि ह्या 4ही लोकांच्या अडचणी सरकार जेव्हा बदलेल तेव्हा वाढताना आपल्याला दिसतील. तर सध्या बघा 6 खासदार हे फोडले. त्यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील अशा मंडळींचा यामध्ये सहभाग आहे. आणि या सगळ्या ऑपरेशनला भारतीय जनता पक्षाचा छुपा पाठिंबा म्हणजेच देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा होता. मित्र पक्षाच्या ऑपरेशन टायगरला देवेंद्र फडणवीसांनी पाठिंबा दिला आणि ते ऑपरेशन सक्सेस झालं. आता उद्धव ठाकरे यांनी खासदार फोडणं याबाबत देवेंद्र फडणवीसांचा हात आहे असं सुद्धा सांगितलं गेलं. आता देवेंद्र फडणवीसांनी 2022 साली काय केलं ते सुद्धा बघा. राज्याचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, आजारी होते, ऑपरेशन झालं होतं. त्याच कार्यकाळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी तानाजी सावंतच्या माध्यमातून तानाजी सावंतने बघा बोलून दाखवलं की उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडायला मी कारणीभूत आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. मी असताना उद्धव ठाकरेची शिवसेना फोडली असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर तानाजी सावंतनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस ह्या सगळ्यांच्या गाठीभेटी करून दिल्या. सगळ्या आमदार खासदार सगळ्यांची बोलणी सुरू करून दिली आणि अचानक 2022 उद्धव ठाकरेंच्या सरकारमधून 40 आमदार घेऊन गुवाहाटीला पळून गेले. म्हणजे जे 56 आमदार उद्धव ठाकरेच्या शिवसेनेचे होते त्यापैकी 40 आमदार घेऊन देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला गेले आणि आम्हीच शिवसेना कसं आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे सर्व जबाबदारी ही
देवेंद्र फडणवीसांनी हे पक्ष फोडले. बघा, 13 आमदार खासदार गेले, 40 आमदार गेले, शिवसेनेचं वाटोळ केलं, नेस्तनाबूत शिवसेना केली. त्यानंतर 2024 ला निवडणुका लागल्या, पुन्हा शिवसेनेचे 9 खासदार आले, 20 आमदार आले. आता ह्यातले सुद्धा म्हणजे 2024 ला निवडून आलेले उद्धव ठाकरे गटाचे जे 6 खासदार निवडून आलेले होते, 9 खासदार निवडून आलेले होते, त्यापैकी 6 खासदार सुद्धा फोडण्याला देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट बोलून दाखवली. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची, ते सुद्धा अजित पवारांवरती दबाव आणला, तुम्हाला अटक करू, तुमचा 72,000 कोटीचा घोटाळा बाहेर काढू, तुमच्या संपत्तीची चौकशी करू, तुम्हाला कायमचं जेलमध्ये बसवू. अजित पवारांच्या ज्या 4-5 बहिणी काय आहेत, नातेवाईक आहेत, त्या सगळ्यांना नोटिसा काढल्या ईडीच्या आणि अजित पवारांवरती दबाव टाकून भारतीय जनता पक्षाच्या सोबत नेलं. अजित पवारांनी शरद पवारांची राष्ट्रवादी फोडली, 40-42 आमदार, काही खासदार घेऊन अजित पवार सुद्धा भाजप सोबत गेले. त्याचबरोबर 2024 मध्ये पुन्हा जी विधानसभा निवडणूक झाली, त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपचे 132 आमदार निवडून आले. ते 2019 मध्ये 105 होते. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी नुसतं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच रोष घेतला नाही, तीच फोडाफोडी केली नाही, तर शरद पवारांची राष्ट्रवादी सगळी फोडून नेस्तनाबूत केली. काँग्रेस पक्षाचे सुद्धा बरेच आमदार खासदार, चालू आमदार सुद्धा विधान परिषदेवरचे, राज्यसभेवरचे भारतीय जनता पक्षासोबत गेले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांवरती राग हा फक्त उद्धव ठाकरेंचा नाही, तर तो शरद पवारांचा सुद्धा आहे आणि शरद पवारांच्या सगळ्या कुटुंबाचा सुद्धा आहे आणि काँग्रेस पक्षाचा सुद्धा आहे. ज्या वेळेस केंद्रातलं सरकार बदलल, त्याच वेळेस हे सगळं पवार कुटुंब एकत्र येऊन देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये धाडल. उद्धव ठाकरे तर ते करतीलच करतील, परंतु ही सगळीच मंडळी करल, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता त्याचबरोबर बघा, राजू शेट्टी यांनी सुद्धा 2026 मध्ये थेट देवेंद्र फडणवीसांवरती आरोप केले होते की अनेक तुम्ही जे कायद्याचं नियम आहेत, हे सगळे नियम धाब्यावरती बसवून आमदार खासदार फोडताय, तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे, अशा पद्धतीने सडकून अशी टीका केलेली होती, भयानक टीका केली होती. त्याचबरोबर बघा, उद्धव ठाकरे असतील, ह्या सगळ्याच मंडळींना देवाभाऊनं खूप त्रास दिलेला आहे आणि हे सुद्धा या सगळ्यांच्या लक्षात आहे. त्याचबरोबर बघा, देवेंद्र फडणवीस अजून कुठल्या गोष्टीमध्ये अडचणीत येऊ शकतात, ती अडचण म्हणते 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी सुनियोजित पद्धतीनं घडलेली दंगल. त्यावेळेस पोलीस अधीक्षक होते सुजय हक. त्यांच्या कार्यकाळामध्ये भीमा कोरेगाव मध्ये दंगल घडली. या दंगलीचा मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातं ते भिडे गुरुजी, म्हणजे संभाजी कुलकर्णी, मनोहर कुलकर्णी नाव आहे, ते संभाजी भिडे असं नाव करून घेतलं. भीमा कोरेगाव या ठिकाणी संभाजी महाराजाचं स्मारक आहे. वडू बुद्रुकला सुद्धा काही सिद्धनाथ महाराज यांचं स्मारक आहे आणि त्या स्मारकावरून थोडा वाद झाला, त्यामधून अॅट्रॉसिटी झाली आणि तिथं भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटे यांनी तिथे एक ट्रस्ट बनवलं होतं. त्या ट्रस्टचा अध्यक्ष उपाध्यक्ष हीच होती. ह्या मंडळींनी तिथं लावालाव्या केल्या, भांडणं पेटवली आणि हे सगळं प्रकार देवेंद्र फडणवीसाकडे असलेल्या गृह विभागाला सगळं माहिती होतं. इथं वादावेद होईल, 1 तारखेला दंगल सारखी परिस्थिती होईल असं पोलीस विभागाला सांगून सुद्धा देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वात देवेंद्र भाऊंनी सांगितलं जे व्हायचंय ते होऊ द्या राजकारणासाठी. आणि तिथं 1 जानेवारीला दंगल झाली आणि त्या दंगलीची सुद्धा चौकशी समिती अद्याप तशीच आहे. ज्या वेळेस 2022 ला सरकार बदललं होतं राज्यातलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांच्या घरी पोलीस गेले होते चौकशी कामी, अटकच केली असती. मात्र केंद्रानं तो तपास आपल्याकडे घेतलाय. जरी केंद्राने घेतलेला असला तरी तो आज नाही उद्या सरकार बदलणार आहे, आज नाही उद्या सरकार बदलणार आहे. त्याच्यामुळं देवाभाऊच्या अडचणी ह्या वाढताना आपल्याला दिसत आहेत.
बघा 1 जानेवारी 1818 भीमा नदीच्या काठी कोरेगाव येथे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या 800 सैनिकांनी, त्यापैकी 500 महार सैनिक होते, पेशव्यांचे 28,000 सैनिक होते, त्या सैनिकांना हरवलं होतं. ब्रिटिशांनी या विजयाच्या स्मरणार्थ 1851 मध्ये विजय स्तंभ उभारला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या स्तंभाला 1927 मध्ये भेट दिली होती आणि तेव्हापासून दलितांचे शौर्य प्रतीक म्हणून बनवले होते. म्हणून तिथं भीम अनुयायी लाखोंच्या संख्येनं जातात. 1 जानेवारीला लाखो लोक तिथं जातात. जेव्हा दंगल झाली तेव्हा मात्र हे देशभर पसरलं की भीमा कोरेगाव म्हणून एक गाव आहे, तिथं 500 महारांनी 28,000 पेशव्यांना मारलं. असा त्याचा इतिहास सगळा देशभर पसरला त्या दंगलीमुळं. बघा 1918 मध्ये ही दंगल झाली. 31 डिसेंबर 2017 मध्ये पुण्यात एल्गार परिषद झाली. एल्गार नावाचा तो कार्यक्रम झाला. अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुद्धिजीवी तिथं सहभागी झाले. 1 जानेवारी 2018 मध्ये भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लोक आली. त्याच वेळी जवळच्या वडू गावात हजारोहून अधिक तरुणांची सभा झाली. सभेनंतर हे तरुण मोटरसायकलीवरून कोरेगावकडे जात असताना दोन्ही बाजूनी माड्यांवरून दगडफेक केली, जाळपोळ सुरू केलं, म्हणजे तिथं जाणाऱ्यांना मारहाण केली गेली. या हिंसाचारात 28 वर्षीय राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यू झाला, तर 30हून अधिक लोक जखमी झाली. म्हणजे हिंसाचार घडला हे सगळं पोलीस प्रशासनाला माहित होतं आणि अगोदरच ज्या वादाविधी झाल्या होत्या त्यावेळेस इथल्या लोकांनी गाव बंद ठेवण्याचं सूचना काढलेल्या होत्या. त्यामुळं पोलीस प्रशासनाला माहिती होतं इथं दंगल सारखी परिस्थिती होईल. आता बघा पुढे जाऊन हिंसाचाराचे पडसाद झाले. प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्र बंदची हाक केली. मुंबई पुण्यासह राज्यभर हिंसाचार वाढला. दलित संघटनांनी हिंसाचारासाठी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना जबाबदार धरलं. त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली. मात्र पुढं त्याचं काहीही झालं नाही. उलट जी एल्गार परिषद होती त्या एल्गार परिषदेमधल्या अनेकांना अटक करण्यात आली. म्हणजे सुधा भारद्वाज, वरवरा राव, अनिल तेलतुंबडे, गौतम नवलखा, फादर स्टेन स्वामी, अरुण फरेरा यांच्यासारख्या कवी, प्राध्यापक, मानवाधिकार कार्यकर्त्यांना UAPA कायद्याखाली अटक केली. पोलिसांचा आरोप होता सोची समजी साजिश आहे, या दंगलीचे माओवादी कनेक्शन आहे. मानवाधिकार संघटना आणि विरोधकांचा एकमेकावरती आरोप, असहमती, दबाव, नंतर तपास हा NIA कडे वर्ग करण्यात आला. नाहक त्या लोकांना 1-2 वर्ष जेलमध्ये ठेवलं. मात्र पुढे जाऊन कोर्टाने सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये काय नाही, जाणीवपूर्वक ही लोक अडकवलेली आहेत. बघा ह्या प्रकरणाची सुद्धा पुन्हा चौकशी होणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अडचणीत येणार. म्हणजे जेव्हा सरकार बदलेल तेव्हा देवाभाऊच्या अडचणी ह्या काही कमी वाढणार नाहीत. देवाभाऊला अटकच होऊ शकते. आज जरी देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री असले, देशाचे पंतप्रधान होतील, मात्र जेव्हा केव्हा सरकार बदलेल तेव्हा मात्र देवाभाऊच्या अडचणी ह्या प्रचंड अशा वाढणार आहेत. आता बघा पुढे जाऊन 2 वेगवेगळे FIR झाल्या. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यावरती हिंसाचार भडकवल्याचा आरोप झाला. दुसऱ्या बाजूने डाव्या गटांवरती, माओवाद्यांवरती हिंसाचार भडकवल्याचा आरोप झाला. त्यांना सुद्धा अटक करण्यात आली. मात्र मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करण्यात आलेली नाही. आता बघा हे सगळं प्रकरण झालं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचं काम सरकार करते. सरकारचं म्हणणं आहे की राष्ट्रीय सुरक्षा, मात्र सरकारनं हे जाणीवपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी घडवल्या. त्या काळचे जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी हे जाणीवपूर्वक सगळं घडवून आणलं आणि त्यांना माहिती होतं की या ठिकाणी दंगलजन्य परिस्थिती होणार आहे असं माहीत असताना सुद्धा तिथं जाणीवपूर्वक काही केलं नाही. म्हणून हा पुढे जाऊन दंगा झाला. आणि याच अशा गोष्टींमध्ये देवाभाऊच्या अडचणी येणाऱ्या काही काळामध्ये 2029ला सरकार बदललं तर किंवा जेव्हा सरकार बदलल तेव्हा देवेंद्र फडणवीसांच्या मात्र अडचणी ह्या वाढणार, हेही तितकंच खरं आहे. म्हणजे अशी अनेक प्रकरणे आहेत की ज्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा सरळ सहभाग आहे, मात्र ते आता सरकार त्यांचं असल्यामुळं कारवाई केली जात नाही.
मात्र जेव्हा केव्हा सरकार बदलेल तेव्हा मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नक्कीच कारवाई होणार, हेही तितकंच खरं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समे, भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.